नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा VCC ट्युटोरियलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण सराव संच 5.2 जो की निर्देशक भूमिती हा चॅप्टर आपण स्टार्ट केला होता. त्याचा सराव संच 5.2 याचे आपण बरेचसे क्वेश्चन सॉल्व केले होते, बरोबर आहे. प्रश्न क्रमांक आय थिंक मला वाटतं आपण 9 पर्यंत गेलो होतो. सो या लेक्चरमध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक 10 बघायचा आहे, ठीक आहे. पण त्याच्या अगोदर जर कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण की बाकीचे जे विषय आहेत, सायन्स असेल, ठीक आहे, त्याच्यामध्ये भाग 1 भाग 2 किंवा मॅथमॅटिक्स आहे, ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टींचे जे लेक्चर्स आहेत सगळे तुम्हाला ते बघायला भेटतील जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब वगैरे केलं तर. तुम्हाला नोटिफिकेशन वगैरे येईल जेव्हा पण लेक्चर आपले काय होतील, अपलोड होतील त्यावेळेस, ठीक आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आता बघा प्रश्न क्रमांक 10 कडे जाऊया. 10 नंबरचा प्रश्न काय सांगतो बघा, की बिंदू ए म्हणजे ए हा एक बिंदू दिलाय आणि बी यांना जोडणाऱ्या रेख AB चे त्रिभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा. आता त्रिभाजन म्हणजे काय बरं, तर 3 भाग म्हणजे AB हा एक रेषाखंड दिलाय. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेस डायग्राम फार महत्त्वाची आहे. मॅथमॅटिक्समध्ये डायग्राम का आली तर तुम्हाला बरेचसे प्रश्न सॉल्व्ह व्हायला लागतील. त्यांनी काय सांगितलं की AB यांना जोडणाऱ्या रेख AB चे त्रिभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा. म्हणजे याचे त्रिभाजन करायचे. म्हणजे त्रिभाजन म्हणजे काय, एका रेषेचे 3 भाग करायचे. म्हणजे आपण पहिला एक करूया इथं, ठीक आहे, याला नाव देऊया C. अजून एक इथं करूया, त्याला नाव देऊया D. आता बघा, इथून इथपर्यंतचा एक भाग झाला, इथून इथपर्यंतचा एक भाग झाला आणि इथून इथपर्यंतचा एक भाग झाला. म्हणजे याचे किती विभाजन केले बरं आपण, याचे 3 भाग केले, बरोबर आहे. सो 3 भाग केले, याचा अर्थ आता आपल्याला काय सांगितलं त्यांनी, याचे आणि याचे आपल्याला काय करायचे, बिंदू काढायचे. लक्षात येते. मग आता मला सांगा, हे त्रिभाजन करायला सांगितले, याचा अर्थ लक्षात येते का, याची किंमत जी आहे ती समजा तुम्हाला इथून इथपर्यंत x आहे, याची पण तुम्हाला xच असेल आणि याची पण काय असेल बरं, तुम्हाला xच असेल. का बरं, कारण की 3 समान भाग करायला सांगितले त्यांनी आपल्याला. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एक पेन आहे, ठीक आहे, किंवा काहीतरी आहे, समजा कन्सिडर करा एक चॉकलेट आहे आपल्याकडे आणि त्या चॉकलेटचे त्रिभाजन करायचे. त्रिभाजन म्हणजे काय, त्याचे 3 भाग करायचे. 3 भागांमध्ये आपल्याला काय करायचं, त्याला डिव्हाइड करायचंय किंवा त्याला विभाजित करायचंय. मग 3 भागामध्ये जर समजा आपल्याला एखाद्या चॉकलेटला विभाजित केलं तर काय होईल बरं, तर तिघांचे भाग आपल्याला काय करावे लागतील, समान द्यावे लागतील. लक्षात येते. जर आपण समजा तिघांचे भाग समान नाही केले तर काय होईल बरं, मग एखादी चॉकलेटचा भाग कसा होईल, मोठा होईल आणि मग ज्याला तो मोठा भाग जाईल मग त्याला काय होईल बरं, राग येईल. बरोबर आहे की नाही. म्हणजे दुसऱ्या ज्या मुलांना कमी भाग गेलाय त्यांना काय होईल, राग येईल. का बरं, कारण की तो जो मोठा भाग आहे तो एकाला गेलेला आहे आणि आम्हाला छोटे छोटे भाग जात आहेत. म्हणजे याचा अर्थ त्या तिघांचे त्रिभाजन म्हणजे तिघांचे भाग कसे करावे लागतील, आपल्याला समान. लक्षात येते. नाही तर तुम्ही ती माकडाची गोष्ट बघितली असेल बघा, एक कथा आहे ना माकडाची. तो काय करतो की तो सांगतो बघा, मी तुमच्या दोघांना काय करतो, व्यवस्थितपणे ते काहीतरी खाऊ भेटतो बघा. तो सांगतो की मी तुम्हाला दोघांना व्यवस्थितपणे काय करतो, वाटून देतो. मग तो खाऊ ठेवतो आणि काय होतं बरं, एका पारड्यामध्ये जास्त होतो. मग तो म्हणतो अरे इकडे जास्त आहे, मी थोडासा खातो आणि ठेवतो. तर मग इकडल्या पारड्यामध्ये जास्त होतो, मग इकडला थोडासा खातो ठेवतो. असं करत करत काय होतं, सगळंच खाऊन घेतो तो. बरोबर आहे की नाही. तुम्ही ऐकली असेल ती स्टोरी. सो तसं नाही करायचं. आपल्याला काय करायचं, तिघांचे भाग समान करायचे. नाही तर काय होईल, कुणीतरी माकड वगैरे येईल आणि ते काय करेल, खाऊन टाकल. बरोबर आहे की नाही. सो आपल्याला तसं नाही करायचं. आपल्याला तिघांचे भाग कसे करायचे, समान करायचे. मग आता तिघांचे भाग समान करायचे तर काय करावं लागेल बरं आपल्याला, तर यातून इथपर्यंतचा जो भाग आहे त्याचं गुणोत्तर x म्हणावं लागेल. इथून एवढ्याचं पण x, इथून एवढ्याचं पण x, काही म्हणा, पण एक काहीतरी फिक्स सांगा, ठीक आहे. सो आपण काय सांगितलं, x एवढा आहे. आता मला सांगा, तुम्हाला काय दिले बरं, बिंदू A आणि B, बरोबर आहे. सो A आणि B दिले. आता मला सांगा, आपण A पासून C आणि C पासून B जर घेतलं, मला सांगा A पासून C आणि C पासून जर मी हे B घेतलंय, बरोबर आहे. बघा मी इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत घेतलं तर आता काय होईल बरं, आता A पासून C आणि C पासून B घेतलं तर A पासून C किती आहे बरं, तुमच्याकडे x आहे आणि C पासून B किती आहे बरं, तर C पासून B लक्षात ठेवा, हा C आहे. C पासून B इथं x आहे आणि इथं x आहे. म्हणजे किती झाले बरं, x अधिक x झाले. बरोबर आहे. म्हणजे वर x येईल पण खाली किती येईल बरं, 2x येईल. लक्षात येतं. आता असं का केलं, कारण की आपल्याला याचे गुणोत्तरच माहित नाहीत ना. जर गुणोत्तरच माहित नसतील तर C आणि D ची किंमत काढणार कशी. हे काय मध्यबिंदू वगैरे नाहीये. मध्यबिंदू असेल तर आपल्याला गुणोत्तराची गरज पडत नाही. पण हे मध्य का बिंदू पण नाही ना, कारण की हा बिंदू घेतला तर इकडला कमी इकडला जास्त यायलाय. हा जर बिंदू घेतला तर इकडला कमी इकडला जास्त यायलाय. मग मध्य का बिंदूचे सूत्र वापरता येईल का इथं, नाही. सो त्याच्यामुळे आपण काय केलं, AC आणि C पासून B घेतलं. आता बघा हे x आहे गुणाकारामध्ये आणि हा x आहे, तर तुम्ही हा x आणि हा x कट करू शकता. म्हणजे वर काय नाही म्हणजे काय राहील, 1. म्हणजे याचा अर्थ ACचं आणि CBचं जे गुणोत्तर आलं ते एकाच किती आलं बरं, 2 आलं. म्हणजे याचा अर्थ इथून इथपर्यंतचं जे गुणोत्तर आहे 1 आहे आणि इथून इथपर्यंतचं जे गुणोत्तर आहे 2 आहे, थोड्या वेळासाठी. लक्षात ठेवा. आता आपल्याला काय करायचं, मला सांगा इथून इथपर्यंतचं गुणोत्तर म्हणजे कुठून बरं, A पासून C पर्यंतचं जे गुणोत्तर आहे
तसंच सी पासून बी पर्यंत जे गुणोत्तर आहे ते एकाच किती दिले बरं आपल्याला 2 दिले. मग आता मला सांगा तुम्हाला याचे बिंदू काढता येतील, कारण की इथून इथपर्यंत गुणोत्तर दिले, इथून इथपर्यंत पण गुणोत्तर दिले. मग आपण काय करूया, एक लाईन ड्रॉ करू, फक्त एकासाठी काढू सध्या. सो हा ए आहे, हा बी आहे. आता मी फक्त कुणासाठी काढतोय बघा, सी साठी काढतोय. मी या डी चा काहीच विचार करणार नाही, कारण माझ्याकडे गुणोत्तर जे आलं ते ए पासून सी चं 1 आलं आणि सी पासून बी चं किती आलं बरं, 2 आलं. तर फक्त मी त्याचा विचार करणार. लक्षात येते. आता मला सांगा सी चं जर मला काढायचं असेल तर कसं काढावं लागेल बरं. मग ए जो आहे, ए किती दिलाय बघा आपल्याला 2 आणि 7. ए किती दिलाय बघा आपल्याला 2 आणि 7. त्याला काय म्हणावं लागेल, x1 आणि y1. बी किती दिलाय बरं आपल्याला -4 आणि -8. बरोबर आहे. याला काय म्हणावं लागेल बरं, x2 आणि y2. लक्षात येते. आता सी आपल्याला काढायचं आहे. मग याला थोड्या वेळासाठी काय म्हणा, x आणि y. याचं गुणोत्तर पण आपल्याला दिलंय, किती बरं दिलंय, 1:2. लक्षात येते. मग आता मला सांगा याची x ची किंमत काढायची, तर आपल्याकडे सूत्र काय बरं, x बरोबर mx2 बरोबर आहे अधिक nx1, त्याला भागिले किती बरं, m अधिक n. मग आता मला सांगा m किती आहे बरं, m तुमचा 1 आहे, n किती आहे तुमचा 2. अलीकडलं गुणोत्तर पलीकडलं n असतं. बरोबर आहे. सो m तुमचा 1 आहे. x2 किती आहे बघा, x2 तुमचा -4 आहे अधिक n किती आहे बघा, n 2 आहे आणि x1 तुमचा किती आहे बघा, 2 आहे. त्याला भागिले परत त्याच्या गुणोत्तराची बेरीज केली तर 1 अधिक किती होईल बरं, इथं 2. आता याला जर सोडवलं तर काय होईल बरं, 1 गुणिले -4 होईल आणि 2 गुणिले 2 किती होईल बरं, इथं 4 होईल. त्याला भागिले आता 2 आणि 1 किती होतील बरं, इथं 3. मग याचं जर आपण गुणोत्तर वगैरे करून सोडवलं तर -4 + 4 काय होतील बरं, 0 भागिले 3 म्हणजे किती आलं बरं, 0 आलं. म्हणजे याच्या x ची जी किंमत आली ती किती आली बरं, तुमची 0 आली. चेक करा काय काय केलं आपण, a आणि b च्या किमती ठेवल्या. ठीक आहे. सो a mx1 प्लस nx1, तर त्याचं गुणोत्तर वगैरे लिहिलं आपण. त्याच्यानंतर आता तशीच y ची किंमत काढायची, तर काय सूत्र आहे बरं, mx2 प्लस nx1 त्याला भागिले काय बरं, m अधिक n आहे. बरोबर आहे. सो y बरोबर काय आला पाहिजे बरं, m किती आहे तुमच्याकडे, m आहे तुमच्याकडे 1. बरोबर आहे. सॉरी इथं y, एक मिनिट, सॉरी इथे आपल्याला काय करावं लागेल, y घ्यावं लागेल ना. y चं काढतोय तर y चं सूत्र लिहावं लागेल. काय लिहावं लागेल बरं, my2 अधिक ny1 त्याला भागिले m अधिक n. बरोबर आहे. हे लिहावं लागेल. मग आता बघा m ची किंमत 1 आहे, y2 किती आहे बघा तुमच्याकडं, -8 अधिक n किती आहे तुमच्याकडं 2 आणि y1 किती आहे बघा तुमच्याकडं 7. त्याला भागिले किती आहे बरं खाली, m अधिक n म्हणजे 1 अधिक 2. चेक करा बरोबर आहे का. मग 1 नी -8 ला गुणलं तर -8 येईल, 2 नी 7 ला गुणलं तर बेसाती 14 होतील. खाली किती येईल बरं, 3. म्हणजे याला जर सोडवलं तर -8 आणि 14 किती होतील बरं. सो -8 आणि 14 होतील 6, त्याला भागिले 3. आता 3 नी जर याला भाग दिला तर 3 1 3, 3 2 6. म्हणजे इथून y ची जी किंमत आली ती किती आली बरं, 2. आता मला सांगा x आणि y ची किंमत आली, म्हणजे याचा अर्थ x ची किंमत 0 आहे आणि y ची किंमत किती आली बरं, तुमची 2 आली. लक्षात येत आहे. सो याचा अर्थ हा जो सी आहे, या सी चे बिंदू कोण कोण आले बरं, 0 आणि 2 आले. लक्षात येतं. सी जो आहे तर सी चे बिंदू किती आले बरं, 0 आणि 2. आता तसेच कुणाचे काढावे लागतील बरं, डी चे. पण लक्षात येते का बघा, आता डी चे बिंदू काढायचे तर तुम्हाला इथं खूप सोपी गोष्ट आली. काय बरं, की इथून इथपर्यंत x आहे आणि इथून इथपर्यंत x आहे. याचा अर्थ काय झालं बरं, याचे बिंदू काढायचे तर या दोघांचं जे गुणोत्तर आहे हे कसं आहे बरं, सारखं आहे. म्हणजे याचा अर्थ इथं मध्यगा बिंदूचे सूत्र वापरा. आता इथं का बरं इथं का नाही वापरलं, तर तुम्हाला मी अगोदरच सांगितलं इथं वापरायला हा छोटा आणि हा मोठा आहे. बरोबर आहे. पण इथं जर वापरायचं तर याची आणि याची किंमत सारखी आहे, कारण की याची किंमत आपल्याकडे आली ना, आता अगोदर नव्हती याची किंमत, आता आपल्याकडे याची किंमत आली. सो सी चे निर्देशक किती आले बघा, सी चे निर्देशक आले आपले 0 आणि 2. सो आपण पुढच्या पेजवर लिहूया. सी चे जे निर्देशक आले ते किती आले बघा, 0 आणि 2. त्याच्यानंतर बघा बी चे निर्देशक किती आहेत आपल्याकडे, -4 आणि -8. बी चे किती आहेत बघा, -4 आणि -8. आता परत एकदा डायग्राम काढून दाखवतो मी. इथे आहे बघा तुमच्याकडे ए, इथे आहे तुमच्याकडे सी, इथे आहे तुमच्याकडे डी आणि इथे आहे तुमच्याकडे बी. सो आपण काय सांगितलं होतं बरं, हे तिन्ही पण समान भागामध्ये काय झाले, डिवाइड झाले. मग आपण काय केलं, याचे निर्देशक काढले बघा 0 आणि 2. बी चे पण आहेत तुमच्याकडे -4 आणि -8. बरोबर आहे. आणि तसंच ए चे पण आहेत तुमच्याकडे, ए चे किती आहेत बघा, 2 आणि 7. लक्षात येते. पण इथं लक्षात ठेवा, तुम्हाला हा जो डी आहे हा डी तुम्हाला त्याने नाही काढायचा. आता बघा हा जो डी आहे ना, हा वाला पार्ट. ठीक आहे. सो डी मध्ये प्रॉब्लेम काय झाला बघा, की याचं आणि याचं गुणोत्तर सारखं आहे. मग याचं आणि याचं गुणोत्तर सारखं असल्यामुळं तुम्हाला इथं फायदा काय झाला बरं, की तुम्ही इथं काय करू शकता, मध्यगा बिंदूचे सूत्र वापरू शकता. म्हणजे याची किंमत जर काढायची असेल डी ची, तर तुम्हाला x चा सूत्र काय वापरावं लागेल बरं, x1 अधिक x2 त्याला भागिले 2
आणि वाय जर काढायचं असेल तर y1 अधिक y2 भागिले 2. का बरं? कारण की मध्यगा बिंदूचं सूत्र आहे, म्हणजे ए आणि बी वाटल्यास इथं तुम्ही लिहू शकता काय बरं की सी आणि बी, ठीक आहे, याला विभाजित करणारा डी हा काय मध्यगा बिंदू आहे. लक्षात येतं का? सी आणि डी याला विभाजित करणारा, ठीक आहे, विभाजित करणारा डी हा कोण आहे बरं? मध्यबिंदू आहे, मध्यगा बिंदू आहे. ठीक आहे, हा कोण आहे? मध्यगा बिंदू. तर बी लिहा. काय सांगितलं बघा? सी आणि बी याला विभाजित करणारा डी हा मध्यगा बिंदू आहे. म्हणून आपण काय करणार इथं? लक्षात ठेवा, म्हणून आपण इथं मध्यगा बिंदूचं सूत्र वापरणार. x1 अधिक x2 भागिले 2 आणि y बरोबर y1 अधिक y2 भागिले 2. आता मला सांगा x1 अधिक x2 म्हणजे कोण घ्यावं लागेल? मग आता तुम्हाला याला x1 y1 म्हणावं लागेल, याला तुम्हाला x2 y2 म्हणावं लागेल. लक्षात येते? याला x1 y1 त्याला x2 y2. आता मला सांगा x1 y1 कुणाला म्हटलं आपण? c ला. म्हणजे कोण आहे बरं? हे 0 आहे. म्हणजे इथं काय लिहावं लागेल बघा? 0 अधिक x2 किती आहे तुमच्याकडे बघा? -4 त्याला भागिले 2. याला जर सोडवलं तर 0 तसाच राहील आणि प्लस गुणिले मायनस काय होईल बरं? मायनस भागिले 2. म्हणजे काय होईल बरं? -4 भागिले 2. आता याला जर 2 नी भाग दिला, बरोबर आहे, तर x ची किंमत किती येणार आहे बरं? -2 येणार आहे. चेक करा, x ची किंमत किती येणार आहे? -2. आता y काढायचं असेल तर y1 अधिक काय करावं लागेल? y2. पण y1 कुणाचा घ्यायचा आहे? c चा. आणि y2 कुणाचा घ्यायचा आहे? b चा. मग y1 चं बघा c किती आहे? 2 आणि b चं किती आहे बघा? -8. सो इथं काय यायला पाहिजे? y बरोबर 2 -8 भागिले 2 म्हणजे किती होईल बरं? -6 भागिले 2. मग परत याला भाग दिला तर किती येईल बरं? -3. म्हणजे याचा अर्थ की डी हा जो बिंदू आहे, ठीक आहे, डी चे जे मध्य बिंदू असतील किंवा जे पण आहे निर्देशक, ठीक आहे, ते किती यायला पाहिजे बरं? -2 आणि -3. म्हणजे याचा अर्थ याची जी किंमत आहे ती -2 आणि -3 यायला पाहिजे. लक्षात येते काय काय केलं? प्रश्न नीट समजून घ्या. बघा आपल्याला काय सांगितलं होतं की बिंदू ए आणि बी यांना जोडणाऱ्या रेख ए बी चे त्रिभाजन करा, म्हणजे 3 भाग करा आणि त्यांचे निर्देशक काढा. म्हणजे जे विभाजित करतायत ना त्याचे निर्देशक काढायचे. म्हणजे आपण याला सी आणि डी नाव दिले. मग आता त्रिभाजन म्हणजे आपण सांगितलं बघा की या सगळ्यांचं अंतर जे किंवा यांचं जे रेशिओ आहे, गुणोत्तर आहे, हे सारखं असतं. म्हणजे हा x हा x हा x. मग आपण काय केलं? आपल्याकडे गुणोत्तरच नाही, मग काढता नाही येणार. मग आपण काय केलं? याला x आणि याला x नाव दिलं. मग मी a पासून c आणि c पासून b घेतलं. मग आता ac ला काय म्हटलेले बघा? x आणि cb ला काय म्हटलं बघा? x अधिक x. इथून आणि इथून, बरोबर आहे. सो x भागिले 2x झालं, x कट झालं तर 1 भागिले 2 आलं. म्हणजे a पासून c चं गुणोत्तर 1 आलं, c पासून b चं गुणोत्तर किती आलं? 2. मग त्याचं गुणोत्तर लिहिलं. मग मी या c चं काय केलं? आता c चे मध्ये बिंदू काढू शकतो. का बरं? कारण की याचा रेशिओ दिलाय ना 1:2. सो आपण ते सूत्र वापरलं, त्याच्यावरून त्याच्या किमती काढल्या. पण नंतर काय लक्षात आलं आपल्या? नंतर असं लक्षात आलं की डी ची जर किंमत काढायची असेल, डी चे बिंदू काढायचे असतील, तर याचं आणि याचं अंतर समान आहे. आपल्याकडे याची किंमत आहे, बरोबर आहे. आपल्याकडे काय बघा? या सी ची किंमत आहे, बी ची किंमत आहे. सो आपण मध्यगा बिंदूचं सूत्र वापरलं आणि त्याच्यानुसार त्याची पण किंमत काढली. लक्षात येते? सो याच्या पुढचे जे 2 प्रश्न आहेत सेम असेच आहेत. तुम्हाला अशाच पद्धतीने सोडवायचे आहेत, एकदम इझी मेथडनी, ठीक आहे. पण लक्षात ठेवा डायग्राम काढत राहा. डायग्राम काढल्या तर तुम्हाला ते लक्षात यायला लागतील. क्लिअर आहे? ठीक आहे. आता पुढच्या याच्याकडे जाऊया बघा, प्रश्नाकडे. पुढच्या प्रश्नाने काय सांगितलंय की ए आणि बी असलेल्या रेख ए बी चे 4 एकरूप रेषाखंड विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा. किती? 4. मग आता 4 काढायचे म्हणल्यावर काय करावं लागेल बरं? याला एकाला ए म्हणावं लागेल, बरोबर आहे. याला काय म्हणावं लागेल आपल्याला? बी. मग आता 4 करायचे म्हणजे बघा, 1 हा एक भाग झाला, हा 2, हा 3 आणि हा 4. म्हणजे इथं काय नाव द्यावं लागेल बरं? ए बी सी डी, बरोबर आहे. आणि याला काय नाव द्यावं लागेल? ई. बघा हा ए हा बी. मग बघा याचे 4 भाग झाले का? हा एक भाग, बरोबर आहे, हा एक भाग, हे 2 भाग, हे 3 आणि हे 4. आणि एकरूप म्हणजे सगळ्यांची किंमत पण कशी असायला पाहिजे बरं? सारखी. मग आता मला सांगा, तुम्हाला थोडंसं कळालं का? बघा आता 4 भागात विभाजित केले ना. मग 4 भागात विभाजित केलंय तर मला सांगा हा जो डी आहे, हा जो डी आहे ना, बघा या डी पासून इथून इथपर्यंत जे अंतर आहे बघा, डी पासून ए चं अंतर आणि डी पासून बी चं अंतर कसं असायला पाहिजे बरं? सारखं. का बरं? कारण की याची आणि याची किंमत सारखी आहे, याची आणि याची किंमत सारखी आहे. म्हणजे 4 सगळे समान समान भाग आहेत. मग इकडे 2 गेले, ते इकडे 2 गेले, याचा अर्थ हा कोण झाला? हा मध्यगा झाला. लक्षात येते? म्हणजे तुम्ही याला काय म्हणू शकता बघा की ए बी, ठीक आहे, चा मध्यगा बिंदू
ठीक आहे, मध्यगा बिंदू कोण आहे बरं, डी हा आहे. का बरं आहे, का आलं, कारण की दोन्हीकडे कसा भाग गेला बरं, त्यांचा समान समान भागामध्ये ते काय झाले, विभाजित झाले. बरोबर आहे. मग आता मला सांगा डी हा मध्यगा बिंदू आहे, तर याच्या तुम्हाला किमती काढता येतील का बघा, एक्स आणि वायच्या ऑब्व्हियसली काढता येतील. बरोबर आहे. म्हणजे डीच्या एक्स आणि वायच्या जर किमती काढायच्या असतील तर आपल्याला काय करावं लागेल बरं, कुणाचं विभाजित करावं लागेल, ए, आणि कुणाचं करावं लागेल, बीचं. कशामध्ये, डी मध्ये. का बरं लक्षात येते, कारण की हे आणि हे अंतर कसं आहे, समान, तर तुम्ही इथं मध्यगा बिंदूचं सूत्र वापरू शकता. मग आता मला सांगा एक्स ची किंमत काढायची असेल डी ची, तर काय करावं लागेल बरं, x1 अधिक x2 भागिले 2 घ्यावं लागेल. पण x1 आणि x2 कुणाचं घ्यावं लागेल, आपल्याला x1 आणि x2 ए आणि कुणाचं घ्यावं लागेल बरं, बीचं. म्हणजे ए ला तुम्हाला x1 म्हणावं लागेल. बरोबर आहे. आणि y1 आणि बी ला काय म्हणावं लागेल बरं, x2 आणि y2. मग आता बघा x1 आणि x2 ची बेरीज करा. मग ए आणि बी, ए किती आहे बघा तुमच्याकडे, -14 आणि -10. ठीक आहे. बी किती आहे बरं आपल्याकडे, 6 आणि -2. बघा बी 6 आणि -2, हा -14 आणि -10 इथं ठेवून टाका. बघा तर x बरोबर काय येईल बरं, -14, x1 ची किंमत -14 अधिक काय येईल बरं इथं 6, त्याला भागिले 2. याची जर बेरीज केली तर किती येईल बरं, -8 भागिले 2. बरोबर आहे. कारण की हे मायनस आहे, हे प्लस आहे. मग 14 मधून जर 6 गेले तर किती राहतील बरं आपल्याकडे राहतील 8. बरोबर आहे. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, आता याला जर 2 नी भाग दिला तर किती येईल बरं, -4 येईल. बरोबर आहे. याला जर 2 नी भाग दिला तर किती येईल, -4. आता तसंच y काढा. y काढण्यासाठी काय करावं लागेल बरं, y1 अधिक y2 भागिले 2. पण आता y1 आणि y2 कुणाचं घ्यावं लागेल आपल्याला, ए आणि बीचं. तर y1 किती आहे, -10, y2 किती आहे बघा, -2. सो -10 आणि -2 त्याला भागिले 2 म्हणजे किती झालं बरं, -12 भागिले 2. म्हणजे y ची किंमत किती आली बरं, -6 आली. चेक करा, y ची किंमत किती आली, -6. लक्षात आलं. x ची किंमत -4, y ची किंमत -6. म्हणजे हे जे d आहे, या d चे निर्देशक किती आले बरं तुमचे, -4 आणि -6. आता अजून तुम्हाला काय एक इंटरेस्टिंग गोष्ट झाली बघा, हे लक्षात आलं का, हे d आहे, तुम्हाला d चे भेटले. आता मला सांगा a आणि जो d आहे, या a आणि d मध्ये जो c आहे, हा c कसा आहे बरं, या दोघांसाठी कसा आहे, मध्यगा बिंदू. का बरं, कारण की याची आणि याची किंमत सारखी. लक्षात येते. ई या दोघांसाठी कसा आहे बरं, मध्यगा बिंदू. याचा अर्थ इथला आणि इथला जो गुणोत्तर येणार आहे तो कसा येणार आहे, सारखा. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला ई काढण्यासाठी डी आणि बी चे पॉईंट घेऊन तुम्ही मध्यगा बिंदूचं सूत्र काढू शकता आणि त्याच्यात किमती ठेवू शकता. आणि इथं पण सी काढण्यासाठी ए आणि डी चे पॉईंट घेऊन मध्यगा बिंदूचं सूत्र वापरून याच्या पण किमती काढू शकता. चला मग आता आपण दोन दोन किमती काढूया. सो पहिल्यांदा घेऊया ए आणि डी. ठीक आहे. सो पहिलं इकडे 2 पार्ट्स करतो मी. इकडे घेतो बघा ए आणि कुठपर्यंत घेतो, डी पर्यंत. तर याच्यामध्ये कोण आलं बरं तुमचं, सी आलं. आता दुसरं कोण घ्यावं लागेल बरं, ए पासून आपल्याला कोण घ्यावं लागेल दुसरं, सॉरी आता ए पासून नाही, आता कोण घ्यावं लागेल बघा, डी पासून बी पर्यंत घ्यावं लागेल. बरोबर आहे. डी पासून कोण घ्यावं लागेल, डी पासून बी पर्यंत घ्यावं लागेल. आणि याच्यामध्ये कोण यायला पाहिजे, ई यायला पाहिजे. लक्षात येते. 2 मध्यगा बिंदू लिहिले. आता ए जो आहे याला x1 y1 म्हणा. बरोबर आहे. याला काय म्हणा, x2 y2 आणि याला काय म्हणा, x आणि y. तसंच याला काय म्हणा बघा, x1 y1, याला काय म्हणा, x आणि y, आणि याला काय म्हणा, x2 y2. लक्षात येते. आपण सगळं लिहून टाकलं. आता मला सांगा, पहिल्याला पण x1 y1 म्हणलं, याला x2 y2 म्हणलं, हे काय करतं, दोघांचे समान भाग करतं. हा पण काय करतो, दोघांचं गुणोत्तर सारखं करतो. मग आता मला सांगा, ए चे जे आहेत किमती ते किती आहेत बरं, -14 आणि -10. त्या इथं लिहून टाका. बघा -14 आणि -10. बरोबर आहे. त्याच्यानंतर डी च्या किती आल्या बरं आपल्या, आता जे आपण काढलं डी, -4 आणि -6, ते पण लिहून टाका. बघा -4 आणि -6. बरोबर आहे. तसंच इकडे पण लिहा, डी च्या किती आहेत बरं, -4 आणि -6, आणि बी च्या किती आहेत त्या पण लिहून टाकू. बी च्या आहेत 6 आणि -2. सो 6 आणि -2. लक्षात येते. सो इथं पण आपण किमती ठेवल्या, तिथं पण ठेवल्या. मी ॲट ए टाइम दोन्ही पण दाखवतोय तुम्हाला कसे लिहायचे. पहिल्यांदा आपण काय केलं, डी ला काढलं, कारण की त्याचे 4 भाग करायचे होते. तर डी च्या डावीकडे सेम होतं आणि उजवीकडे पण सेम होतं. मग आपण तिथं मध्यगा बिंदूचं सूत्र वापरलं आणि ए आणि बी याची किमती घेऊन एक्सच्या त्याला भागिले 2 केलं, वायच्या घेतल्या त्याला भागिले 2 केलं, तर डी चे आपल्याला पॉईंट भेटले. मग डी भेटले तर नंतर असं लक्षात आलं की डी भेटला तर डी च्या इकडे ए तुम्हाला दिलेला आहे, डी पण काढलाय, आणि त्याच्या मधात जो पॉईंट आहे तो परत काय करतो बरं, या दोघांना समान भागामध्ये डिवाइड करतो. इथे पण आपल्याला असं लक्षात आलं की ई जो आहे तो याला समान भागामध्ये काय करतो, विभाजित करतो. आणि डी आणि बी ची किंमत आपल्याकडे आहे.
मग आता इथं फक्त सूत्र वापरा. मला सांगा x ची किंमत काढायची तर काय करू, x1 अधिक x2 करू, त्याला भागिले 2. चला करा. x1 किती बघा -14 अधिक x2 किती बघा -4, त्याला भागिले 2. मग याला जर सोडवलं तर -18 भागिले किती येईल बरं, 2 येईल. बरोबर आहे. याला जर भाग दिला तर किती येईल बरं, इथं -9. म्हणजे इथून x ची किंमत किती आली, -9 आली. लक्षात येतंय. तसंच जर y काढायचं असेल तर काय येईल बरं, y1 अधिक y2 त्याला भागिले 2. बरोबर आहे. y1 अधिक y2 त्याला भागिले 2. आता बघा y1 किती आपल्याकडे -10, y2 किती आपल्याकडे बघा -6, त्याला भागिले 2. म्हणजे याची जर बेरीज केली तर मायनस किती झाले बरं, 16 भागिले 2. याला भाग जर दिला तर किती आलं बरं, -8. म्हणजे y ची किंमत -8 आली. लक्षात येते. सेम तसं आता तिकडे वापरा. हे कुणाचे बिंदू आले का, हे सी चे आले. म्हणजे कोण बरं, -9 आणि -8. सी चे कोण आले, -9 आणि -8. तसं आता ई चे काढायचे तर परत इथं सूत्र वापरा बघा, x1 अधिक x2 भागिले 2. बरोबर आहे. सो मला सांगा x1 किती याच्यासाठी -4, x2 किती आहे 6, त्याला भागिले 2. म्हणजे किती आलं बघा, 2 भागिले 2. म्हणजेच किती आलं इथं 1. म्हणजे x ची किंमत 1 आली. लक्षात ठेवा. तसंच आता बघा इथून जर y काढायचं असेल तर काय येईल बरं, y1 अधिक y2 भागिले 2. बरोबर आहे. सो y1 किती आहे बघा तुमच्याकडे -6, y2 किती आहे -2 भागिले 2. म्हणजेच किती आलं बरं, -8 भागिले 2. म्हणजे याला जर भाग दिला तर -4 येईल. लक्षात येते. याला जर दोन्ही भाग दिला तर किती येईल, -4. म्हणजे याची किमती किती आल्या, 1 आणि -4. लक्षात येते. पहिल्यांदा कुणाला काढलं हे लक्षात ठेवा, त्याच्यानंतर कुणाला काढलं हे लक्षात ठेवा. थोडंसं व्यवस्थित बघा. अगोदरच्या कन्सेप्ट बघितल्या तर तुम्हाला हे प्रश्न व्यवस्थित कळतील. जर तुम्ही अगोदरच्या कन्सेप्ट बघत नसाल, ठीक आहे, थोडासा त्याचा अभ्यास वगैरे व्यवस्थित करत नसाल तर तुम्हाला हे काहीच कळणार नाही. त्याच्यामुळे बेटर हे आहे की पाठीमागचे लेक्चर बघत राहा, फॉर्म्युले पाठ करा. फॉर्म्युले पाठ केल्याशिवाय काही होणार नाहीये. फॉर्म्युले आपल्याला प्रत्येक वेळेस आठवायला पाहिजे. फॉर्म्युले आठवले तर कॅल्क्युलेशन्स पार्ट्स तुम्हाला सोपे जाणार आहे. क्लिअर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. काल क्वेश्चन कसं सोडवलं, आपल्याला 4 भागामध्ये विभाजित करायचं होतं एकरूप. आपण 4 भागामध्ये केलं. नंतर असं लक्षात आलं की इकडला आणि इकडला भाग सारखा आहे, तर मग याचं मध्यगा बिंदूचं सूत्र वापरून किमती काढल्या. मग याची किंमत आली लक्षात, तर मग हे पण लक्षात आलं की याचे पण समान भाग आहेत. मग आपण काय केलं, इथून मध्यगा बिंदूचं सूत्र वापरून सीच्या किमती काढल्या आणि इथून या दोघांचा समान भाग आहे, हे बिंदू आहे आपल्याकडे, हा बिंदू आहे, तर इथं पण मध्यगा बिंदूचं सूत्र वापरून परत इथं पण किमती काढल्या. क्लिअर आहे. ठीक आहे. आता पुढे जाऊया बघा आपल्या प्रश्न क्रमांक शेवटचा, या सराव संच मधला प्रश्न क्रमांक 12. ठीक आहे. याच्यामध्ये काय सांगितलं बघा की ए बी असलेला रेख आहे एक, ठीक आहे, त्याचे 5 एकरूप किती आता बरं रेषाखंड विभाजित करायचे, 5 एकरूप. मग 5 काढायचे म्हटल्यावर कसं घ्यावं लागेल बघा, आता थोडंसं मोठं काढतो मी. ठीक आहे. एकाला नाव द्या ए, एकाला नाव द्या बी. आता 5 करायचे म्हणजे बघा, हा 1, हा 2, हा 3, हा 4 आणि हा 5. बघा 1 2 3 4 5. याला नाव देऊया ए बी, नंतर सी, डी, ई आणि एफ. बघा आपण असे नाव दिले व्यवस्थित. आता मला सांगा, जर तुम्ही ही मधली संख्या घेतली, समजा तुम्ही याला म्हटले जसं अगोदरच्या लेक्चर हे प्रश्नामध्ये याला आपण डी ला म्हणलो होतं मध्ये. आता बघा इकडे 2 आहेत आणि इकडे किती भाग आहेत बरं, 3 आहेत. मग सारखे आहेत का, नाही. आता इथं जर घेतलं तर काय होईल बरं, इकडे 2 आहेत आणि इकडे किती आहेत बरं, 3. मग हे सारखे आहेत का, नाही. आता तुम्ही म्हणता सर हा घेऊ नये, इकडं आणि इकडं सारखंच आहे की. पण प्रॉब्लेम काय झाला लक्षात येते का, प्रॉब्लेम हा आहे की तुमच्याकडे इथं फक्त कुणाचे निर्देशक बिंदू आहेत बरं, इथं बी चे निर्देशक बिंदू आहेत आणि इथं तुमच्याकडे फक्त ए चे आहेत. पण या मधातल्या कुणाच्या आहेत का, समजा याचं काढता येईल इथं मध्यगा बिंदू, पण याच्यासाठी कोण माहित पाहिजे, डी. तेव्हा तुम्ही इथं मध्यगा बिंदूचे सूत्र वापरू शकता. तुमच्याकडे ई काढायचं असेल तर हे दोघं सारखे आहेत, पण तुमच्याकडे डी पण नाही, एफ पण नाही. तुम्ही एफ पण काढू शकता, पण तुमच्याकडे ई नाहीये, बी आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला 2 बिंदू असतील तर मध्यगा बिंदू सूत्र वापरता येतं. मग आपल्याकडे 2 बिंदू कुठंच नाहीये बघा मध्ये मध्ये वापरायला. आता जसं हे आणि हे आहे, पण याचे समान भाग कुठं होत आहेत का, असे नाही. इथं जर घेतलं तर याचे 2 झाले आणि याचे 3 झाले. इथं घेतलं तर इकडे 3 आणि इकडे 2 झाले. इथं घेतलं तर इकडे 4 आणि इकडे काय झाला, 1 झाला. मग ज्यावेळेस तुम्हाला समान भाग होत नाही, लक्षात येतं का, ज्यावेळेस तुमचे समान भाग होत नाही त्यावेळेस तुम्हाला काय करायचं बरं, तर जसं प्रश्न क्रमांक आपण सुरुवातीचा पहिला जो घेतलाय 10 नंबरचा, तसं करायचं. काय, याला x म्हणायचं, याला x म्हणायचं, याला x, याला पण x आणि याला पण x. कारण की सगळ्यांचे समान भाग केले तर सगळ्यांनी समान भाग केले म्हणल्यावर काय म्हणावं लागेल आपल्याला, त्यांना x x x म्हणावं लागेल. क्लिअर आहे सगळ्यांना, लक्षात येते. आता बघा, आता मला सांगा, हा x आहे, हा x आहे, हा x आहे, हा x आहे, हा x आहे. तर आपल्याला काय करता येईल बरं, a पासून c पर्यंत घेता येईल, त्याला भागिले सी पासून कुठपर्यंत घेता येईल बरं, बी पर्यंत. बघा लक्षात येते का, ए पासून सी, सी पासून बी पर्यंत घेता येईल का. आता मला सांगा, ए पासून सी किती आहे बरं, फक्त 1 x आहे. पण सी पासून बी पर्यंत किती x आहेत बरं, 4.
म्हणजे x अधिक x अधिक x अधिक x म्हणजे वर x येईल पण खाली किती x येतील बरं 4x बरोबर आहे. सो याला जर कट केलं तर किती येईल बरं 1/4 म्हणजे AC अपॉन CB याचं जे गुणोत्तर आलं ते 1/4 आलं. लक्षात येते का? म्हणजे ACचं जे गुणोत्तर आहे ते 1 आहे आणि इथून इथपर्यंतचं जे गुणोत्तर आहे ते 4 आहे. लक्षात येते. सो 1/4 हे त्याचं गुणोत्तर झालं. क्लिअर आहे सगळ्यांना? लक्षात येते. AC अपॉन CB याचं जे गुणोत्तर आहे ते 1/4 आलं. आता मला सांगा AC पासून CB पर्यंतचं गुणोत्तर दिले याचा अर्थ आता कुणाचे निर्देशक बिंदू काढता येतील बरं आपल्याला? C चे. ठीक आहे. सो जर लक्षात ठेवा आता मी थोडीशी छोटीशी एक डायग्राम काढतो. इथं याला A म्हणा, इथं C म्हणा आणि याला B म्हणा. हे 1 दिले आणि हे गुणोत्तर किती दिले बरं 4 दिले. आता तुम्हाला C च्या किमती काढायच्या, गुणोत्तर दिलं तर C च्या किमती काढता येतील. C ला काय म्हणावं लागेल मग XY, A ला काय म्हणावं लागेल बरं मग X1 Y1, B ला काय म्हणावं लागेल बरं मग X2 Y2. आता मला सांगा A च्या किमती किती आहेत बरं 20 आणि 10 बरोबर आहे. B च्या किमती किती आहेत बरं 0 आणि 20 बरोबर आहे. सो इथून तुम्ही काय करू शकता, इथून तुम्ही x चे काढू शकता आणि इथूनच तुम्ही कुणाच्या किमती काढू शकता y च्या किमती काढू शकता. ओके. पण आता इथं मध्यगा बिंदूचं सूत्र आता नाही वापरता येणार कारण की यांचं गुणोत्तर 1/4 आहे. मग सूत्र कोणतं वापरावं लागेल बरं आपलं रेग्युलर कोणतं बरं mx2 अधिक nx1 त्याला भागिले काय बरं m अधिक n. आता y साठी काय असतं बरं my2 प्लस ny1 त्याला भागिले m अधिक n. लक्षात येते. मग आता बघा इथं फक्त किमती ठेवा आणि सॉल्व करा. आता गुणोत्तर किती दिले बरं हे 1 आहे आणि हे 4 आहे म्हणजे हे तुमचं n आहे आणि हे तुमचं कोण आहे बरं m आहे. मग m किती दिले 1, x2 किती दिलाय बघा 0 अधिक n किती दिले बघा तुमचं 4 आणि x1 किती दिले बरं तुमचं 20 त्याला भागिले. आता या दोघांची जर बेरीज केली तर किती येईल बरं 5. 4 आणि 1 किती होतील 5. वाटल्यास इथं मी लिहितो 1 अधिक किती लिहितो बरं 4. आता बघा हे 1 गुणिले 0 0 होईल आणि हे 4 दोन्ही किती होतील बरं 8 म्हणजे इथं 80 येईल आणि खाली किती येईल 5 येईल बरोबर आहे. लक्षात येतं. सो याने याला जर भाग दिला तर किती जाईल बघा 5 1 5 बरोबर आहे. उरले किती इथं 3 आणि 5 सख 30 याचा अर्थ x ची किंमत किती येईल इथून 16. लक्षात येते. म्हणजे या C चे जे निर्देशक बिंदू आहेत याच्या पहिल्या याची किंमत किती येईल बरं 16 येईल. तशीच कुणाची काढायची आता y ची. मग आता y ची काढण्यासाठी m ची किंमत परत किती आहे 1, y2 ची किंमत किती आहे बरं 20 अधिक आता n ची किंमत किती आहे बघा 4 आणि y1 ची किंमत किती आहे बघा तुमच्याकडे 10 परत भागिले या दोघांची बेरीज करा. लक्षात येते का? m ची किंमत घेतली मी 1, y2 ची किंमत 20 अधिक n ची किंमत 4 आणि याची किंमत किती आहे बघा y1 ची 10. याला जर सोडवलं तर किती येईल बघा 20 आणि इथं किती येईल बघा 4 1 4 40 त्याला भागिले किती येईल 5 बरोबर आहे. म्हणजेच किती होईल बघा इथं 60/5. लक्षात येते. मग याला जर परत भाग दिला तर 5 1 5 होतील बरोबर आहे. तिथं 1 उरल आणि 5 दोन्ही 10 याचा अर्थ इथून y ची किंमत जी आली ती किती आली तुमची 12 आली. म्हणजे याचा अर्थ याचं दुसरं जे निर्देशक आहे ते 12 आहे. लक्षात येते का? बघा थोडंसं नीट समजून घ्या. हे कॅल्क्युलेशन्स पार्ट्स आहेत. फक्त तुम्हाला फॉर्म्युला कळला पाहिजे, विभाजित करता आलं पाहिजे, त्याच्या डायग्राम काढता आल्या पाहिजे. हे जर तुम्हाला क्लिअर झालं काढता आलं तर मग तुम्हाला पुढचं सगळं इझी जाणार आहे. क्लिअर आहे इथपर्यंत काय केलं ते? आता बघा काय मजा आहे. आता आपण पुढच्या डायग्राम मध्ये बघूया की मजा काय आली आपल्याकडे. लक्षात येते का? आता बघा इथे आपल्याकडे A आहे, इथं आपल्याकडे B आहे. आता आपण याला C म्हणलं होतं, याला D म्हणलं होतं, याला E म्हणलं होतं आणि याला F म्हणलं होतं बरोबर आहे. आता मला सांगा तुमच्याकडे कोणते निर्देशक बिंदू आले बरं C चे आले. तुमच्याकडे A पण आहे, तुमच्याकडे B पण आलाय, तुमच्याकडे C पण आलाय. लक्षात आलं? A आहे, C आहे आणि B आहे. आता मला सांगा तुम्ही जर थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तर इथून इथपर्यंत किती भाग आहे बरं. हा जर भाग बघितला तर याला पण x म्हणलं होतं, याला x म्हणलं होतं, याला पण x आणि याला पण x. मग मला सांगा E जो आहे हा E कुणाचा मध्यगा बिंदू झालाय बरं. कारण बघा ना इथून एवढी आणि इथून एवढी सारखी किंमत आहे. याचा अर्थ E हा कुणाचा मध्यगा बिंदू झाला बरं C आणि D B या निर्देशक बिंदूचा मध्यगा बिंदू झाला बरोबर. निर्देशक बिंदूचा काय झाला बरं मध्यगा झाला. लक्षात येते. C आणि B बघा C आणि B चा E हा निर्देशक बिंदू मध्यगा निर्देशक बिंदू झाला. का बरं? कारण की इकडली निकडली किंमत कशी झाली सेम. आता मला सांगा मग जर तुम्हाला E काढायचा असेल तर E ला काय म्हणावं लागेल बरं आपल्याला x आणि y.
बरोबर आहे. सी ला काय म्हणावं लागेल बरं, सी ला म्हणावं लागेल आपल्याला x1 आणि y1, आणि बी ला काय म्हणावं लागेल बरं मग आपल्याला x2 आणि y2 म्हणावं लागेल. लक्षात येते. मग आता मला सांगा तुमच्याकडं जो बी आहे तो किती आहे बरं, 0 आणि 20. बरोबर आहे, 0 आणि काय बरं 20 आहे. आता मला सांगा तुमच्याकडे सी चे पण आले, आता आपल्याकडे निर्देशक बिंदू किती आले बरं, 16 आणि 12. तर ते इथं ठेवून द्या, 16 आणि 12. बरोबर आहे. सो आपल्याला कुणाचे काढता येतील, इथून ई चे काढता येतील. लक्षात येते काय काय केलंय. आता बघा ई काय झाला, इंटरेस्टिंग गोष्ट काय झाली बरं, काय लक्षात आलं की आपल्याला आता इथं दुसरे सूत्र वापरायची गरज नाहीये. ई आलाय तर ईच्या इकडे म्हणजे दोन पार्टमध्ये विभाजित झालंय, इकडे पण दोन पार्टमध्ये झाले, आणि याची आणि याची किंमत आपल्याकडे आहे. सो डायरेक्ट आता काय करा, मध्यगा बिंदूचं सूत्र वापरा. काय काढावं लागेल बरं, इकडे एक्स काढावं लागेल आणि इकडे काय काढावं लागेल बरं, वाय. सो एक्स काढण्यासाठी मध्यगा बिंदूचं सूत्र काय बरं, x1 अधिक x2. काय आहे, x1 अधिक x2 त्याला भागिले 2, आणि हे काढण्यासाठी y1 अधिक y2 भागिले 2. बरोबर आहे. चला मग आता x1 किती बघा, 16. सो इथं लिहा 16 अधिक 0 भागिले 2, म्हणजेच किती आलं बरं, 16 भागिले 2, म्हणजे दोन्ही याला भाग दिलात किती आलं बरं, 8. म्हणजे x ची किंमत किती आली तुमची, 8 आली. बरोबर आहे. आता मला सांगा दुसरं जर काढायचं असेल y, तर y1 अधिक काय करावं लागेल बरं, y2. y1 किती आहे तुमच्याकडे, 12. बरोबर आहे, अधिक किती 20 त्याला भागिले 2, म्हणजे किती आलं बरं, 12 आणि 20 जर बघितलं तर 32. बरोबर आहे, त्याला भागिले 2. बरोबर आहे. आता दोन्ही जर याला भाग दिला तर किती येईल बरं, 100 दोन्ही 32. म्हणजे याचा अर्थ हे जे ई आहे, या ई चे जे बिंदू आहेत ते किती आहेत बरं, 8 आणि 16. लक्षात येतं. सो हे जे ई चे बिंदू आहेत ते कोण कोण आहेत बरं, 8 आणि 16. लक्षात आलं. ई चे जे बिंदू आहेत ते कोण आहेत बरं, 8 आणि 16. लक्षात येते कसं सोडवतोय. सो आपण सी चे बिंदू काढले, ई चे बिंदू काढले, ए चे आपल्याकडे होते, बी चे आपल्याकडे होते. आता अजून काय इंटरेस्टिंग गोष्ट आहे बरं, बघा सगळ्या इंटरेस्टिंग गोष्ट आहे. एक काढली की सगळे काढता येतील. आता मला सांगा ई काढलाय, आता सी तुमच्याकडे, मग डी कसा आहे बरं, या दोघांसाठी मध्यगा बिंदू आहे. तसं बघा ई काढलाय, बी काढलाय, मग एफ काय बरं त्याच्यासाठी, मध्यगा बिंदू आहे. म्हणजे याचा अर्थ पुढच्या डायग्राम वरती आपण ट्राय करू. याला परत याला दोन पार्ट मध्ये डिवाइड करतो बघा. ठीक आहे, अगोदर एक मोठी डायग्राम काढतो ए पासून बी पर्यंत. ठीक आहे, 1 2 3 4. सो इथे सी डी ई आणि एफ. ठीक आहे, आपल्याकडे बघा याची किंमत आहे, याची किंमत आहे, याची किंमत आहे आणि याची किंमत आहे. बरोबर आहे. आता मला सांगा डी जर काढायचा असेल तर डी हा मध्यगा बिंदू आहे. बरोबर आहे, डी हा काय बघा, डी हा मध्यगा बिंदू आहे. बरोबर आहे. कुणाचा आहे बरं, मध्यगा बिंदू आहे कुणाचा, वाटल्यास इथं आपण लिहूया. डी हा मध्यगा बिंदू सी आणि ई या बिंदूचा आहे. लक्षात येते. बरोबर आहे. आता तसंच बघा सी आणि कुणाचा सांगितलं आपण, सी आणि ई चा डी हा मध्यगा बिंदू आहे, आपल्याकडे याची किंमत नाहीये. तसा एफ कुणाचा मध्यगा बिंदू आहे बरं, ई आणि कुणाचा आहे बरं, बी चा. म्हणजे तुम्ही इथं काय लिहू शकता, एफ हा मध्यगा बिंदू आहे. बरोबर आहे. कुणाचा आहे पण तो आहे ई आणि बी चा. लक्षात येते. बघा लक्षात ठेवा, डी हा मध्यगा बिंदू सी आणि ई चा आहे. म्हणजे याची डायग्राम वाटल्यास मी छोटीशी काढतो. इथं सी आहे आणि इथं कोण आहे बघा तुमच्याकडे, ई आहे. याचा मध्यगा बिंदू कोण आहे बरं, डी आहे. आता इकडला जर विचार केला तर इकडे कोण आहे बरं, ई आहे, आणि इकडे कोण आहे बरं, बी. यांचा मध्यगा बिंदू कोण आहे, एफ आहे. बघा ई आणि बी च्या मध्ये एफ आहे, सी आणि ई च्या मध्ये कोण आहे बरं, डी आहे. तर इथं परत तेच सूत्र वापरायचं. मध्यगा बिंदूचं सूत्र काय असेल बरं, एक्स बरोबर x1 अधिक x2 भागिले 2, आणि y बरोबर काय असेल बरं, y1 अधिक y2 भागिले 2. लक्षात येतं. मग आता सी चे किती आहेत निर्देशक बिंदू ते लिहून काढा. सी चे आत्ता काढले बघा आपण. सी चे किती सांगितले होते, 16 आणि 12. ई चे किती आहेत बघा, 8 आणि 16. 16 आणि 12. सी चे आहेत 16 आणि 12, याचे आहेत 8 आणि 12. ई चे किती आहेत बघा, 8 आणि 12, नाही सॉरी 8 आणि किती आहेत, 16 आहेत. लक्षात येते. सी चे एकदा चेक करा, 16 आणि 12. ई चे किती आले, 8 आणि 16. आता वापरा बघा, याला काय म्हणावं लागेल बरं, x1 y1.
बरोबर आहे. याला काय म्हणावं लागेल x2 y2 आणि जो मध्ये आहे त्याला काय म्हणावं लागेल मग x आणि y. मग आता बघा x1 आणि x2 यांची बेरीज जर केली तर किती आहे बरं 16 अधिक 8 त्याला भागिले किती बरं 2. ठीक आहे, म्हणजे किती झाले बरं 24. 24 भागिले 2 म्हणजेच किती झाले बरं 12. बरोबर आहे, म्हणजे याचा जो एक बिंदू आहे तो किती आहे 12 आहे. आता तसंच जर y काढायचं असेल तर किती आहे बरं 12 अधिक 16 त्याला भागिले किती बरं 2. म्हणजे जर याची बेरीज केली तर किती होतील बरं 28 भागिले 2. ठीक आहे, याला जर भाग दिला तर 14 दोन्ही 28 म्हणजे y ची किंमत किती आली इथून 14 आली. लक्षात येते y ची किंमत किती आली इथून 14 आली. सेम तसंच आता हे कुणाचे बिंदू काढले बरं d चे. d च्या मध्यगा बिंदूची किमती किती आल्या एक 12 आणि किती आली 14. मग आता तसं इथं वापरा बघा e आपल्याला कोण कोण घ्यायचंय e आणि b. आता e च्या किमती किती आहेत आताच इथं लिहिली बघा आपण e ची 8 आणि किती आहे बरं 16 आहे. बरोबर आहे, आता याला काय म्हणा x आणि y, याला आता b. आता b ची किंमत किती बघा आपल्याला प्रश्नामध्ये किती दिली आहे 0 आणि 20 तर ती लिहावं लागेल. किती दिली आहे बघा 0 आणि 20. सो याला काय म्हणावं लागेल तुम्हाला x1 y1, याला काय म्हणावं लागेल तुम्हाला x2 y2 आणि हे मधात जो आहे तो कोण आहे xy. आता मला सांगा इथं x ची किंमत काढायची तर परत सूत्र काय वापरावं लागेल बरं x1 अधिक x2 भागिले 2. बरोबर आहे, मध्यगा बिंदूचं सूत्र. आता किमती ठेवा बघा x1 ची किंमत किती आहे 8 अधिक x2 ची किंमत किती आहे बघा 0 त्याला भागिले 2 म्हणजे 8 भागिले किती बरं 2 म्हणजे x ची किंमत किती आली इथून 4 आली. लक्षात येते. त्याच्यानंतर बघा y ची किंमत काढायची असेल तर y1 अधिक y2 भागिले किती बरं 2. मग आता मला सांगा y1 ची किंमत किती आहे 16, y2 ची किंमत किती आहे 20 त्याला भागिले 2. बरोबर आहे, तर 20 आणि 16 जर बेरीज केली तर किती होतील बरं 36 त्याला भागिले 2 म्हणजे याला जर 2 नी भाग दिला तर परत किती येईल बरं 18 म्हणजे y ची किंमत किती आली इथून 18 आली. लक्षात येते, म्हणजे x 4 आणि y किती आला 18 आला. लक्षात येते. म्हणजे बघा आपण काय केलं परत याला दोन भागामध्ये विभाजित केलं. एकाला ए पासून काय केलं बघा सी पासून ई पर्यंत एकाला ट्राय केलं आणि एकाला ई पासून बी पर्यंत ट्राय केलं. म्हणजे इथं तुम्हाला काय करायचंय तुम्हाला इथे मध्यगा बिंदूचं सूत्र वापरून फक्त सोडवायचं, कारण मध्यगा बिंदूचं सूत्र कसं एकदम सोपं आहे x1 अधिक x2 भागिले 2. पण त्याच्यासाठी अट काय बरं मध्यगा बिंदूचं सूत्र तेव्हाच वापरता येईल जेव्हा याचे दोन्ही जे भाग आहेत याच्या दोघांचं जे गुणोत्तर आहे ते सारखं येईल. जेव्हा दोघांचं गुणोत्तर सारखं येईल तेव्हाच आपण काय करू शकतो मध्यगा बिंदूचं सूत्र वापरू शकतो. लक्षात येते. जेव्हा दोघांचे पण विभाजन जे केले दोन पार्ट केलेत आपण ते जर सारखे आलेत ठीक आहे त्याला आपण गुणोत्तर म्हणतो. जर गुणोत्तर सारखं आलं तरच आपण मध्यगा बिंदूचं सूत्र वापरू शकतो. मग मध्यगा बिंदूच्या x ची किंमत काढण्यासाठी x1 अधिक x2 भागिले 2 करा आणि याच्या y ची किंमत काढण्यासाठी y1 अधिक y2 भागिले 2 करा. अशा प्रकारे त्याला सॉल्व्ह करा, तुम्हाला त्याचा आन्सर भेटून जाईल. क्लिअर आहे. सो अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 10, 11 आणि 12 आजच्या लेक्चरमध्ये आपण संपवलेला आहे. ठीक आहे. सो इथे तुमचा सराव संच 5.2 जो आहे तो पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. फक्त याच्यामध्ये तुम्हाला 3च सूत्र लक्षात ठेवायचे. लक्षात ठेवा की ते सूत्र कोणते कोणते आहेत की एक आहे आपला हा मध्यगा बिंदूचा बरोबर आहे, एक आहे आपला मध्यगा संपदा बिंदूचा आणि एक जो तुमचा सूत्र आहे ठीक आहे विभाजनाचं जे सूत्र बघितलं होतं ते. तर तुम्हाला हे 3 सूत्र लक्षात ठेवायचे. या 3 सूत्रावरच तुमचा 5.2 हा जो सराव संच आहे हा पूर्ण आहे. लक्षात येते. अगोदर सूत्र पाठ करा, त्याच्यानंतर आपले लेक्चर्स व्यवस्थित बघा, त्याला समजून घ्या मी कसे डिवाइड केलेत काय काय केलेत, एक वेळेस 2 वेळेस 3 वेळेस बघा म्हणजे तुम्हाला त्या कन्सेप्ट क्लिअर होतील. जेव्हा कन्सेप्ट क्लिअर होतील तेव्हा तुम्हाला बरेचसे क्वेश्चन याच्याद्वारे सॉल्व्ह करता येतील. ठीक आहे. आता मी शेवटी इथं खाली असं लिहून देत नाही की काय म्हणून हे त्याचे विभाजन आहेत, कारण की कसं आहे ते लिहून द्यायची गरज नाही, ते तुम्ही लिहू शकता. फक्त हे तुम्हाला महत्त्वाचं आहे की हे आलेत कसे, याच्या कन्सेप्ट कशा आहेत, ह्या का आल्या तर तुम्हाला प्रश्न सोप्या पद्धतीने सोडवता येते. ठीक आहे. सो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. सराव संचाचा 5.3 याची आपण थोडीशी ओळख घेऊ आणि त्याच्यानंतर त्या सराव संचाला सोडवायला सुरुवात करू. ठीक आहे. सो कोणी लेक्चर्स बघितले नसतील तर अगोदरचे सगळे लेक्चर्स बघून घ्या. ते बघितल्यानंतर तुम्हाला सराव संच 5.3 हा एकदम सोपा जाईल. क्लिअर आहे. सो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. स्टे ट्यून्ड. थँक्यू.